बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी याबाबत सुनेत्रा पवारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महादेव जानकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली। बारामतीत निवडणुकीबाबत काँग्रेसचं सहकार्य मिळावं याबाबत सुनेत्रा पवारांनी चर्चा केली। मात्र दिल्लीतील हायकमांडनं पोटनिवडणुकीसाठी आग्रही भूमिका घेतली असून काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असावा असा आदेश हायकमांडनं दिल्याचं सपकाळांनी सांगितलं। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या काँग्रेसकडून अर्ज दाखल केला जाणार असल्याची माहिती आहे। 3 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे। उद्या उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे। बारामतीसोबतच राहुरी या ठिकाणी सुद्धा पोटनिवडणूक होणार आहे आणि राहुरीत प्रोजेक्ट तनपुरे हे अपक्ष निवडणूक लढवणार असं चित्र यावरती तनपुरेंशी संपर्कात असून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असं सूचक वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी केलं आहे। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढणार आहेत। आपण कोणत्याही पक्षाचे सदस्य नसून ओबीसी बांधवांसाठी निवडणूक लढत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी बारामती लोकसभा निवडणुकीवरती लक्ष केंद्रित केल्याचं सांगत सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी सर्व पक्षांना आवाहन केलंय। अजित पवारांच्या अपघातावरून त्यांनी आक्रमक भूमिका घेत एसआयटी चौकशीची मागणी केली। बंदुखाराच्या सर्व व्यवहारांची चौकशी सुरू आहे। अशामध्येच महिलांवरील अत्याचार प्रकरणी खरातला कठोर शिक्षा देणार अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तर एसआयटीकडून खरातवरती 12 गुन्हे दाखल करण्यात आले असून योग्य वेळी या संदर्भातली माहिती देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। त्याचबरोबर जमिनी व्यवहार तसंच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडी चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। पुण्यात मराठा आणि धनगर समाजाच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली। अंजनगाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेला तणाव आणि गैरसमज दूर करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीत सामाजिक सलोखा राखण्यावरती भर देण्यात आलाय तसंच वाद मिटवून गुण्यागोविंदाने राहण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय। पंढरपूर तालुक्यातील भोसे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे। भोसे इथल्या ग्रामपंचायतीत शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ असणारा हा पुतळा उभारण्यात आलेला आहे। माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा या मंदिर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणानंतर भोसे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारी दरम्यान रील बनवणं आमदार करण देवतळे यांना महागात पडलंय। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी प्रकल्प प्रशासनाने त्यांच्यावरती 5,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। ताडोबा प्रशासनाने सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात भेद न करता ही कारवाई केल्यामुळे या कारवाईचं स्वागत होताना दिसत आहे। जळगाव गॅस एजन्सी धारकांना घरपोच सिलेंडर देणं बंधनकारक करण्यात आलंय। जिल्हा पुरवठा विभागाकडून हा आदेश देण्यात आलाय। एजन्सी किंवा गोडाऊनमधून सिलेंडर दिले तर थेट कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या गॅस एजन्सी विरोधात जिल्हा पुरवठा विभागाने आक्रमक पवित्रा घेतलाय। भुसावळ तालुक्यातल्या खडका गावाजवळ लवकरच सायन्स आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज सुरू होणार आहे। मोहम्मद अली जोहर फाउंडेशन आणि मेमन जमात या फेडरेशनचा उपक्रम आहे आणि 1 वर्षात कॉलेज पूर्ण होणार असून स्थानिक विद्यार्थ्यांना आता शिक्षणासाठी दूर जावं लागणार नाहीये। सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या गारपिटीमुळे कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्याचा गारपिटीचा मोठा फटका बसलाय। गारपिटीमुळे 9 एकरवरील कलिंगडाचं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी होती। सातारा जिल्ह्यातील गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा कहर सुरू आहे, त्यामुळे बळीराजा अक्षरशः हैराण झालाय। कराड तालुक्यातील औंध गावामध्ये 6 एकरवरील कलिंगडाचं नुकसान झालंय। लाखो रुपयांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अवकाळी पावसाने गारपीट झाल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पाथर्डी तालुक्यातील एका पपई उत्पादक शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झाल्यामुळे शेतकऱ्याला अश्रू अनावर झालंय। दौंड तालुक्यातील आंबा उत्पादकांना अवकाळीचा मोठा फटका बसलाय। हातातोंडाशी आलेला आंबा अवकाळी आणि वादळी वाऱ्यामुळे गळून पडलाय, त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। पश्चिम आशियातील युद्धामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला होता, त्यामुळे चैत्र पौर्णिमेसाठी तुळजापुरात येणाऱ्या भाविकांची संख्या कमी होईल असा अंदाज होता। मात्र तुळजापुरात आज सुट्टीच्या दिवशी भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। सांगलीत कृष्णा नदी पात्रात अखिल भारतीय
कायाकिंग स्पर्धा सुरू करण्यात आलेली आहे। उच्च आणि तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं। या स्पर्धेत 40 विद्यापीठांमधून 685 खेळाडू सहभागी झालेत। 3 दिवस ही स्पर्धा कृष्णा नदी पात्रात रंगणार आहे। मंत्रालयातल्या आणखीन एका अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीने अटक केलेली आहे। खारघर परिसरात लाच घेताना सापळा रचत अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आलंय। निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल 6,37,000ची लाच घेताना अर्थ आणि नियोजन विभागात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या विलास लाड याच्यावरती कारवाई करण्यात आली आहे। मावळ तालुक्यातील इंदूर या ठिकाणी तोलानी मॅरिटाईम इन्स्टिट्यूटमध्ये विशाल वर्मा या विद्यार्थ्याचा बास्केटबॉल स्टँड कोसळून मृत्यू झालेला आहे। जखमी अवस्थेत जवळपास तासभर घटनास्थळीच पडून राहिल्यानंतर या विद्यार्थ्याला तळेगाव या ठिकाणी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाबाबत आरोप करत कारवाईची मागणी केली। लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहरातील जळकोट रोड या परिसरामध्ये कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली। बरस्तात या गँगने धुमाकूळ घालत भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवरच कोयत्यानं हल्ला केला। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असून उदगीर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। पाचोरा शहरात भर दिवसा कारची काच फोडून चोरट्यांनी 50,000ची रोकड लंपास केली आहे। विशेष म्हणजे ही घटना पोलीस ठाण्याजवळच घडलेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधाराने शोध घेतला जातोय। मालवणच्या कालावल खाडीमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपसाविरोधात तळाशी ग्रामस्थांनी 5व्या दिवशी आंदोलन सुरू ठेवलेलं आहे। महिलांसह ग्रामस्थ खाडीमध्ये उतरले असून महसूल प्रशासनावरती आरोप करत कडक कारवाई झाल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड हिरकणीवाडी या गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर आहे। सध्या ग्रामपंचायतीमार्फत आठवड्यातून एक वेळेला पाणी पुरवठा केला जातोय, मात्र पुरेसा पाणी मिळत नसल्यामुळे गावकऱ्यांवरती चक्क टँकर किंवा पिकअपमधून पाणी विकत घेण्याची वेळ आलेली आहे। यासाठी 2,000 ते 3,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला पाण्यासाठी मोजावे लागत आहेत। दुसरीकडे किल्ले रायगडासाठी येणाऱ्या पर्यटकांचे हाल सुद्धा होताना दिसत आहेत। रायगडाच्या पायथ्याला हिरकणीवाडी गावामध्ये पाणीच नाही। आज गेले कित्येक पिढ्या ह्या हिरकणीवाडी गावामध्ये पाणी हे नल आतापर्यंत इथल्या स्थानिकांनी पाहिलेले नाहीत आणि पाहिलेले नसल्यामुळं त्यांची एक खंत आहे, सरकारची एक खंत आहे का सरकारने ह्या गावावरती थोडंफार लक्ष द्यावा। 50-55 वर्ष झाली पाणी असंच हांड्याने आणायचं आणि विकत घ्यायचं, धंदा करायचा, व्यवसाय करायचा का पाणी भरायचं। हर एक टायमाला त्यांची गरज असते तेव्हा मांजरासारखे येतात आणि देतो पाणी। कधीच एवढे वर्ष झाली पाणी आम्हाला मिळालं नाही त्यांचं। संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावले, बीडीओ, पाणी पुरवठा अधिकारी, ग्रामसेवक सर्व येथे कमिटी घेऊन मी त्यांच्याबरोबर हा आढावा बैठक घेतली आणि त्यांच्या समस्या समजून घेतल्या। कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेतलं, कॉन्ट्रॅक्टरला विचारलं काय समस्या आहे, तर त्यांनी सांगितलं की निजामपूरवरून इथे पाणी आणताना लाईटची व्यवस्था करण्यासाठी आम्हाला तरतूद कमी पडते, तर तात्काळ मी तरतूद करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेला दिलं आणि त्याच्या माध्यमातून त्यांना 1 महिन्याच्या आतमध्ये येथे पाणी आणण्यासाठी मी त्यांना निर्देश दिले। पुढची बातमी आपण बघूया। भोंदू अशोक खरातने भक्तांकडून देवदर्शनाला जाण्याच्या नावाखाली जमा केलेल्या कागदपत्रांचा वापर हा बनावट अकाउंट उघडण्यासाठी केल्याचं समोर आलंय। अहिल्यानगर जिल्ह्यातील समता पतसंस्था आणि सिन्नर या ठिकाणी जगदंब पतसंस्थेत तब्बल 132 जणांच्या नावाची खाती उघडण्यात आली आहेत। यावरती कोट्यावधींचा व्यवहार केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। अशोक खरात ऑपरेट करत असलेल्या खात्यांची चौकशी शिर्डी पोलिसांकडून सुरू आहे। ज्यांच्या नावे हे खातं उघडण्यात आलं त्यांना याबाबत पुसटशी कल्पना नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। येथील काही जण अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे। भोंदू अशोक खरात याने त्याच्याकडे श्रद्धेपोटी येणारे जे भाविक होते यांना देखील मोठा गंडा घातला आणि त्यांना देखील अडचणीत आणल्याचा प्रकार जो आहे तो शिर्डी परिसरामध्ये घडलेला आहे। आणि शिर्डीमध्ये जो गुन्हा दाखल झाला सावकारकीचा, यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात। समता पतसंस्था आणि जगदंब पतसंस्थेमध्ये जवळपास 132 खाते या अशोक खरातने उघडलेले आहे। हे खाते खरं तर या लोकांना माहीत पण नाहीये की आपल्या नावे खाते उघडले गेलेले आहे। त्यामुळे गेल्या 2-3 दिवसापासून शिर्डी पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे। मी आता शिर्डी पोलीस ठाण्याजवळ आहे आणि आपण जर बघितलं तर 3 दिवसांपासून शिर्डी पोलीस जे आहे ते समता पतसंस्थेमध्ये असलेले जे खातेदार आहेत यांची चौकशी करतायत आणि कालपर्यंत 7 जणांची चौकशी झालेली होती। आज 12 जणांची चौकशी जी आहे ती झालेली आहे, ज्यामध्ये
उमाकांत तावडे यांच्या नावे 4 अकाउंट आहेत. त्याची पत्नी असेल, आई असेल. त्याचबरोबर मुंबईचे दिनेश परब नावाचे जे व्यक्ती आहे त्यांच्या नावे, त्यांच्या पत्नीच्या नावे 4 अकाउंट समता पतसंस्थेत आहे. राजेश पोळ, त्यानंतर राजेंद्र जासूद, ज्यांच्यावरती या भोंदूने खंडणीचा गुन्हा दाखल केला होता, अशा त्या राजेंद्र जासूदवर देखील, जो जासूदच्या नावे देखील 2 अकाउंट आहेत. आणि कुठेतरी या अकाउंटमधनं कोट्यावधीचे जे व्यवहार आहे ते या समता पतसंस्थेतनं केले गेले. त्यामुळे या सगळ्या व्यवहाराची जी आहे ती चौकशी शिर्डी पोलिसांकडनं केली जाते. 19 जणांची चौकशी झाली आहे, ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की हे अकाउंट उघडण्यासाठी आम्ही कधी आलो नाही, आमच्या तिथे सह्या देखील नाही. केवळ आम्हाला सांगितलं गेलं की देवदर्शनाला आपल्याला जायचंय, त्यासाठी तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो द्या. त्यानुसार या सगळ्या जे लोक आहेत यांनी या अशोक खरातला आपले पॅन कार्ड, आधार कार्ड दिले. त्याचा वापर करून 2021 साली याने हे सगळे खाते उघडले आणि कोट्यावधीचे व्यवहार केलेले आहे. आता यामध्ये अनेक जण, हा जो भोंदू आहे याच्या विरोधात आणि संबंधित ज्या पतसंस्था आहे यांच्या विरोधात देखील तक्रार करण्याची शक्यता आहे. हरीश देमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर. पुढची मोठी बातमी आपण बघूया. मंत्रालयातल्या आणखीन एका अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीने अटक केलेली आहे. खारघर परिसरात लाच घेताना सापळा रचत एसीबीकडून रंगेहात ही अटक करण्यात आली आहे. अर्थ आणि नियोजन विभागात कक्षाधिकारी म्हणून काम करणारा विलास लाड यांना एसीबीने अटक केलेली आहे. निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल 6,37,000ची लाच घेताना अटकेची कारवाई करण्यात आली आहे. मंत्रालयातल्या कामासाठी लाच घेण्याचा प्रयत्न केल्याचं दुसरं मोठं प्रकरण आहे आणि मंत्रालयातल्या लाचखोरीला चाप बसवण्यासाठी पुन्हा एकदा ही कारवाई करण्यात आली आहे. पुढची